एक ये रत्नी राणी महिना महिना गायब. रत्नी एवढी का गं फिट व्हायला लागली का? डॉक्टर बदललं रत्नी, सांग लवकर. चहा मागू नको. आणि काय ग बाई पुढे देऊन राहते रत्नी, असं कुठं आता उचलून आणलं रत्नी, असे बसले बसले करते माझ्यासाठी किती गजू. ब्राऊन शुगर साखर वय रत्नी, चहा टाक बनते वय रत्नी. काय स्टार बग्स रत्नी, काय व्हॅलेंटाईन्स डे इन स्टार बग्स रत्नी. बोल गाडा गाडा, टायमाची खोटी करू नको, लाज तर मुळीच नको रत्नी, बोल. हा ना मॅडम, तुमच्यासाठी मी टिश्यू पेपर बी आणले होते, जंपराच्या आज सारले घामाने वल्ले झाले, वादत झाले, आणूच नाही शकले. रत्नी किती हॅट आहे. अहो नाही मॅडम, ऐका तर खरं. किसने मला म्हटलं नगर रोडला भीड का मॅडम, मी कापड चांगली घातली आणि बसले का गाडीत. मॅडम गाडीत असा बाला मोठा बुके आणि असं भलं मोठं चॉकलेट. किसतेच माझ्या किती जीव ना. हां मग तसं म्हटलं चल तुला कापडं घेऊ म्हणून त्यांनी ना कॅम्पात गाडी घातली का. कापडं बिपडं घेतली, नंतर मला म्हटलं गाडी डिझेल टाकायला लागलं म्हणून कोरेगाव पारच्या अंगाला गाडी नेली कुठं. आणि नंतर मला म्हणते की जरा ना आपण कॉफी घेऊ. कॉफीच्या स्पेशल दुकानात नेलं मॅडम, असलं भारी ना काळ्या काचाचं स्टारबक्स का काय मॅडम ना. मला असं वाटलं श्रीमंतांचा गुत्त्याच आहे का काय. हा ना तसं आज जायला लागलं मॅडम. असं तसं आता सिक्युरिटी चेकिंग झालं का आमचं. सिक्युरिटी चेकिंगला कोण होतं माहिती मॅडम, वचची जी भाऊज आहे पुण्याला असते ती. हा ना अहो असंच बघूला दिसत होतं का पॅन्ट शर्टमध्ये, असं डोक्याला बुचडानं कॅप घातलं होतं, बाईचं काम चालू होतं. ती मला थोडी ओळखते, मी ओळखते तिला. किती भेटत असेल पॅन्ट शर्ट घालायचे. प्रत्येक पॅन्ट शर्ट घालायचे कुठं पैसे असतात का. अहो मॅडम तसंच हो, पॅन्ट शर्ट घालायचेच पैसे भेटत असेल, तुम्ही नाही माहिती तुम्हाला. बरं मग झालं का, आत गेलो का. किसने म्हटलं मी आलो. आता किसने म्हटलं मी आलो मॅडम, पारी येड्यावानी झालो. हा ना एवढं असं वेगळंच काहीतरी होतं चालेल तिथं. हे बहुतेक लगीला पसार झालं का काय मॅडम, पारी येड्यावानी झालं. म्हटलं आता काय करावं बाय. तर टेबलाच्या एका अंगाला नाही एक पोरगा पोरगी लय दाटी वाटीत बसलं. म्हटलं त्यांच्या पुढं टिकून घ्यावा का, अमृतुल्यसारखं असं. म्हटलं बसावं म्हणून मी बसले का. तेवढ्यात ते सावरते जलून म्हणायला लागले एक्सक्यूज मी. तेवढ्यात ते वेटर बी धावताना एक्सक्यूज मी काहीतरी बरायला का. म्हटलं इथं बसायचं नाही, उठायला लागेल. मी उठायला लागले, तेवढ्यात किसने आलं म्हण चल ग बाई ऑर्डर द्यायला लागेल, बसते कुठं. मग गेलो ऑर्डरच्या काउंटरला गेलो. मॅडम काय भारी वास, पुऱ्या जिंदगीत असला कॉफीचा वास मी घेतलाच नसत. मशनीमध्ये कॉफी गाळी त्यात मॅडम, अशा कॉफीच्या बियाणं अशा मशनी चालू, 2-4 मशनी चालू ना. असं काय काउंटरला पोरगी ना मॅडम, आपल्या इकडची नसेल, लय भारी माल मॅडम, बाहेरचाच माल असेल. चाललो होतं. किसने मला विचारलं तू काय घेणार. आता मॅडम आता आज एवढ्या भारी हॉटेलात आलं तर तुम्हाला माहिती ना मला कॉफी, कोल्ड कॉफी, कॅपेचिनो माहिती आत्तात. म्हटलं कॅपेचिनो चालेल. किसने भिडवलं असेल कॅपेचिनो. ती म्हणे मोकाचिनो, फ्रॅपेचिनो का मोका लाटे का काय चाललं होतं. लाटा लाटी हे लाटे म्हणे, ते लाटी म्हणे, असं काहीतरी आरडाचं गोंधळ चालला होता. म्हटलं चालू दे. नंतर मग मला विचारायला लागलं साईज किती. मी म्हटलं स्मॉल साईज बाजल. तर ती म्हणत टॉल. मी म्हटलं नाही स्मॉल. ती म्हणत टॉल. म्हटलं नो नो नो. आता आपण पैसे मोजणार आहे, आपल्याला तर बोलायचा अधिकार आहे ना. चालू दे. मग ती म्हणे व्हेंटी ऑर्डर. म्हटलं चालत झालं. मग काहीतरी तिने लिहून घेतलं असेल का. किसनेला विचारलं तुमची ऑर्डर. किसने म्हटलं फिल्टर कॉफी. ती म्हटली फिल्टर कॉफी भेटत नाही. आता गो बाया. मग किसने म्हटलं एक्सप्रेसो द्या. ती म्हणे नो एस्प्रेसो. आता हे एक्सप्रेसो म्हणत ती एस्प्रेसो म्हणू. मॅडम अशी जी शाळा त्या किसण्याची चालू झाली ना, म्हटलं याची खोड अशीच मोडली पाहिजे. लय त्याला असं चटकानं मोठमोठ्या हॉटेलांमध्ये जाऊन इज्जत घालवायचं. म्हटलं चालत. नंतर मग किसण्याला विचारायला लागली कुठल्या देशाची. आता मॅडम म्हटलं बाई एवढं थांबाव की नाही. ती म्हणायला लागली लंडनची देऊ का, आयरिश देऊ का, अजून कुठली बाई देऊ का, तुर्कीची देऊ का, काय चाललं होतं. म्हटलं मग नंतर मग किसने काहीतरी बोललं असेल. मग नंतर म्हटले हाऊ मेनी शॉर्ट्स. म्हटलं बाईचं आता लई झालं मॅडम, एवढं काय इज्जत काढावं, काय बोलावं इतकं खाजगी. आधी तर म्हटली मोकाची नको, मुकाची नको, मुका घेतो. काय मला ते त्याचा राग होताच का. तर मग मी म्हटलं किसनेला म्हटलं राजा तुला इथंच कॉपी घ्यायला पाहिजे का. तर किसने म्हटलं गपराय. मग झालं का इकडं. मग काय म्हटलं आता हिचलं ना. म्हटलं या बाईला ना मग तुमच्यासारखंच मी डोकं चालवलं. म्हटलं राजा जरा फोन देतोस का. मग किसण्याचं मॅडम आयफोन घेतलं ना, अशी बटणं फिरली तिच्यासमोर. मॅडम ना एका मिनिटात तिला ऑर्डर कळाली. आयफोनमध्ये एवढी जादू असते का मॅडम. हा ना मॅडम एका मिनिटात तिला काय पाहिजे ते कळालं. इतका बारीवर आम्हाला येड्यात काढत होती. हा ना मॅडम या काउंटरवरच्या पुरी आशा दाखवतात ना, ह्यांच्या कित्येक पिढ्या सकाळ दुपार संध्याकाळ कोस्टा कॉफी, स्टारबक्स कॉफी पित असतील का काय. हा ना मॅडम एवढं होतं ते शाणे. एवढंच काय मॅडम KFCला ना त्या कार्ट्या अशाच आगाऊ मॅडम सांगत नाही. आपण जेव्हा ते डबडं बिबडं काहीतरी घेतो ना KFCला, नंतर कळतो 50 रुपये टाकले असेल तर अजून एक डबडं भेटलं असेल. ह्या ना काउंटरवरच्या काही एक बोलत नाही, लई शाणे अशा. मग तसंच
म्हटलं या आयफोन नीती झाली कशा आणि किसने म्हटलं चला आता माडीवर जायला लागल येईल माग ना ऑर्डर. त्याच्या आधी बिल फाडलं मॅडम. बिल किती फिटलं सांगू कसं मॅडम. तुमचं ना हप्त्याचं ना चहाचं बिल होत नाही ना तेवढं आम्ही GST फाडलं. बोला मग रत्नी काय हेटाई वर हेटाई नाही मॅडम. खर्च आहोत खर्च लय बिल झालं. नंतर मग म्हटलं गेलो वरती आम्ही मॅडम. नंतर तुम्हाला सांगते ना वरती बी असंच हो मॅडम. टेबलाची एका अंगाला एका पोरापोरीचे असे चाळे चालले होते. म्हटलं बया म्हटलं आता पुढं नाही बसायचं आपल्याला माहिती आहे ही फॅशन आहे. किसने आडोशाला एक टेबल बघितलं का मॅडम. उजव्या अंगाला ना एवढी ईदभर चड्डी घातलेली एक पोरगीनं मॅडम. असं लॅपटॉप उघडल्या का अशा जिपऱ्या सोनेरी सोडलेल्या आणि असं टमरेळ भरलं. तुमच्या टमरेळाला काय करतं याच्या डबल टमरेळ असं भरून पित होती का मॅडम. अभ्यास श्रीमंताची बातचले आलं मॅडम. त्यांचं अभ्यासाची पद्धतच एवढं 4-5चं डबडं घ्यायचं पेत बसायचं ना अभ्यास करायचं लई वेगळं ते का. आणि इकडं ना अजून एका अंगाला ना 50तले एक झंगाट त्यांचं बी जोरात चाललं होतं मॅडम. हा झंगाटच होता मी ओळखत ना मॅडम. आणि ना 2 बाप्यांच्या जोड्या बी होत्या सिनियर सिटीजन मॅडम. इथलं दुनियासले वेगळी व मॅडम. कोणी मराठी बोलत नव्हतं फक्त इंग्लिश चाललं होतं जोरात सगळ्यांचं. आणि असले बिंदास चाळे ना मॅडम कुठं मी पुण्यात बघितलं नसतील हो मॅडम. किती बारीला मी पुण्यात येते पण एवढे बिंदास चाळे कुठंच नाही चालत असलं. मग एवढं बघितलं किसने चेक कळलं का किसने चेक कळलं लागलं ना माझा हातात हात घ्यायला आणि लागलं ना चाळे करायला मॅडम. म्हटलं आता ग बया चांगलं ग चाललंय माझं व्हॅलेंटाईन डे चालू दे म्हटलं. राजा इकडं चाललं तिकडं ना मॅडम. असं चाळे करता करता माझी नजर गेली ना टिश्यू पेपरवर मॅडम. एवढी हॉटेल फिरली पण एवढे भारी टिश्यू पेपर कुठंच असतं. तुमच्यासाठी जीव तुटला ना मॅडम. अशीच चवड उचलली ना अशी जंपराच्या रत्नी झाले एकदा सांगून. अहो नाही मॅडम माझं तुमच्यासाठी किती जीव तुटतो ते सांगायचे एवढंच काय हो मॅडम. कॉफी गाळीत होत्या ना तिथं मला असं वाटत हो निम्म्या ग्रीन अशा हिरव्या रंगाच्या कॉफीच्या बिया बारक्यासारख्या असेल ना तुमच्यासाठी आणावं. तुम्ही म्हणत असं ना ग्रीन कॉफी वगैरे बारीक झालं तर झाला असं मला वाटत होतं. इतकं तर जीव माझा तुमच्यासाठी तुटतो. चांगले रत्नी चालू दे. मग झालं काय इकडं ना तुम्हाला सांगते का मग आली ना मॅडम. ऑर्डर आली असं टमरळ मोठं आलं. आता बया मी स्मॉल केलं आणि हिने काय हो दिलं मॅडम. हा ना काहीतरी गोंधळ झाला असेल का. आणि किसनेला आलं का काळं पाणी. किसनेने एक घोट पिलं ना असं तोंड केलं ना एरंडेल पिल्याच्यावर. म्हटलं काय झालं. म्हटलं साखर टाकून घ्यायला लागेल मला. म्हटलं घ्या की पुढे आहेत की. किसने फोडते पुढ्या मॅडम 7-8 पुढ्या फोडते ढवळीते पिते. अगो बाई काहीच ऍडजस्ट झालं नसेल चाललंय. म्हटलं चालू दे. माझ्या पुढचं टमरेळ का मॅडम असा फेस चरीत मसाडाची धार काढावी ना मॅडम तसा जसं फेस येतो ना त्याच्या डबल मॅडम फेस. आहो हा ना बरं झालं ना मॅडम हे आधी बिलं फाडी त्या जर का नंतरच्याला बिडं फाडली ना असंच तोंडाला फेस निघाला. अहो मॅडम खरंच. तर मी इकडं पिते मी बी असं फेस पित होते का तो बी असाच गोड नव्हता. म्हणून तर मग मी माझे बी याच्यात साखर टाकायला लागेल. मला असं वाटत होतं मॅडम एवढी बिलं फाडतात ना त्याच्यात साखर ना त्याच्यात दूध असं ती किसण्याची चालली होती शर्यत सर्कस. म्हटलं ना असं वाटत होतं हे त्यातलं ना कॅपिचिनो त्याच्यात होता म्हणून ते पिऊ शकाल का काय. पण किसण्याच्या पुढं नाही चालत ते लगेच नागपुड्या फुगीत. चालेल म्हटलं पी तुला असंच पाहिजे. कशाचं पिते अर्धा कप असंच वाया घालीला का. किती वेळ होती रत्नी तिथं. लय तर लय 15-20 मिनिटं मॅडम. अगं वेडी आहेस रत्नी. अशा ठिकाणी तासन तास हातात हात घेऊन एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसायचं सगळं रत्नी. असं लगेच नसतं उठायचं. हा ना मॅडम असंच काहीतरी असलं आडाणी जीव आता पुढच्या टायमाला बसेल. पण तुम्हाला सांगतो ना मग एवढं चाललो का मी मग किसनेला विचारलं मॅडम की तुम्ही एवढे शौकीन एवढ्या मोठमोठ्या हॉटेलात जाता एवढी बिलं फाडिता तुमचं एवढं जे शौक तर जानकीचं कायचं दुखात हो. कशाचं दुखातं ते जानकीचं. हा ना बाई दुःखी कशी काय. तर किसने मला काय म्हणू ह्या ठिकाणी काय बायकोला घेऊन येतात का. तर मी म्हटलं तसं नाही रे बाबरबाईचं नवरा नाही का तिला कोस्टा कॉफीला घेऊन जात कायम. तर तू म्हण बाबरबाई मालच तसा आहे. हो का ग असं म्हणायला. तसं नाही म्हटलं. बाबरबाई पुढं काय त्याची हिंमत बिचारीची. हो का मला वाटलंच. हां मग असं झालं का. मग आम्ही निघालो तर किसने म्हटलं नगर रोडला लागायच्या आधी ना आपण एक वडापाव टाकून मग एक वडापाव टाकला 5-6 मिरच्या खाल्ल्या. मग तवा म्हटलं तोंडाला चव आली का नंतर म्हटलं आता निघायला लागेल तर आता गाडीतल्या बुकेचं करायचं काय. घरला नेऊ शकणार आहे मॅडम. घरी गेलं तर मसाडालाच टाकायला लागेल. खाल्लं तर बरं आहे नाही तर बाया आमचं आवचिंद बाजव बोंबलं ठणा कुणी दिलं काय दिलं. म्हटलं असं नसलं पुढेच नको किसन्या तू काय कर किसन्या याच्यातलं मी एक फुल घेते आणि एक फुल घेतलं का ना असं बॅगेत टाकलं चॉकलेट घेतलं निघाले का. म्हटलं पुढं सारले जानकीला तेवढीच जानकी खुश होईल. म्हटलं चालेल. मग असं गेलो मॅडम असं सेलिब्रेशन झालं. मग बोला
रत्नी लय जोरात ग सेलिब्रेशन. मला वाटते रत्नी सध्या ना तुझ्या घरात ना हयात आणि शेरिटॉनचे साबण आणि शॅम्पू चालले असतील, बाकीचे मार्केटमधले ब्रँडच माहिती नसतील. मॅडम काय बोलता मॅडम, असलं काही नाही मॅडम, मुक्कामी चाळी नाही मॅडम, दिवसा डवळ्या फक्त भावनांना वाट मोकळी करून द्यायला भेटतो मॅडम, असं काही नाही. काय बी काय बोलतो मॅडम. सॉरी ग रत्नी, मला माहिती आहे ग, मी नुसताच अंदाज घेतला ग रत्नी. हां मग काय आता, आपल्या सख्यांसाठी, आपल्या इकडच्या जानकींसाठी ज्यांना कोणाला व्हॅलेंटाईन्स डेला फुल फुल बुके आले ना, त्याच्यामध्ये एक फुल मिसिंग होतो. खरंच असं मला वाटतंय. माझी एक शंका म्हणून तुम्हाला सांगितली. समाजसेवकच ना हो मी, मी तीच मन की बात वाली डॉक्टर वैशी. थँक्यू सो मच. बाय.